ऑफिस की काय? ऑफिस आहे आज? ऑफिस नाहीये मग? पण पूजा आहे आज ऑफिस मध्ये. हा. आज लक्ष्मीपूजन आहे ना, तर अटेंड करायला जावंच लागेल. तू येतेस? मी तू येतोस का जाऊन प्लीज? ओके. ए अरे पण तू नसताना नेमका त्या चित्राच्या मित्राचा फोन आला तर ती येईल ना धावत लगेच? ठीक आहे ना, मी जाताना चित्राला सांगून जातो की त्या मनोजचा फोन आला तर त्याला माझा नंबर दे आणि त्याला मला फोन करायला सांग लगेच. ए पण आश्चर्य आहे हा. बघ ना, आज तिचा वाढदिवस आहे तरीही अजूनही त्याचा फोन नाही आलाय. माहित नाही यार. आणि तसंही आपल्याकडे इथे शहरात खूप असतं कौतुक ते वाढदिवसाचं. तिकडे त्यांच्याकडे नसेल गावात. आय होप तो करेल. चल मी जाऊन येतो. बाय. अरे हा, काय? लव यू. मी टू. बाय. अरे आदित्य, बरं, एक मी जरा ऑफिसला चाललोय. मी येईपर्यंत जर त्या तुझ्या मनोजचा फोन आला तर त्याला माझा नंबर दे आणि मला फोन करायला सांग. काय? देईन नक्की. मागच्या वेळी मी त्याला हेच सांगत होते. मग त्याला जरा ऑकवर्ड वाटलं, पण यावेळी नक्की देईन. ते पण येईल ना त्याचा फोन? म्हणजे काय, नक्की येणार. तुला माहितीये मागच्या वर्षी त्याच्या वाढदिवसाला ना आम्ही दोघही दिवसभर एकत्र होतो. तेव्हाच त्याने प्रॉमिस केलं की पुढच्या वर्षी तुझा वाढदिवसही असाच घालवायचा. हे बाई, तू धाडकन येणार बिणार नाही ना इथे? माहित नाही, ते पण किती मस्त होईल ना. तर खरंच आला तर वाव. येतो मी. मेघना, तू दिलेला ड्रेस घातलाय, कसा दिसतोय? हे बर्थडे गर्ल, खूप छान दिसतोय. तुला आवडला ना? खूप आवडला. मग झालं तर. बरं ऐक ना चित्रा, फोन आला की नाही मनोजचा? नाही अजून, पण येईल, नक्की येईल. हे काय म्हणून फोन हातातच घेऊन फिरतीये. वेडीच आहेस. बर चल, मी येते आता. हा अण्णा, थँक्यू. पोचल्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. पण आता इथूनच नमस्कार करते. आई कशी आहे? हो, सतीश दादा बोलला मला. दिवाळीनंतर सतीश दादा आणि अर्चू वहिनी येणार आहेत मला सोडायला. अण्णा, मी इथे काहीतरी शिकते ना. बर, येते परत. चित्रा, चित्रा, हे बघ, मी तुला एक गंमत दाखवायला आणली. हा बघ, हा ना आम्ही मागच्या वर्षी किल्ला केला होता. बापरे, केवढा मोठा आहे. आणि हे बघ, हे ना आमचे मंगळागौरीचे फोटो. हे बघ, मेघनाची मंगळागौर. काय सॉलिड दिसतोय ना आम्ही सगळ्या जणी.
आणि आणि हे बघ हे बघ हे हा हे मेघनाच्या बर्थडे पार्टीचे. आदित्यने सरप्राईज पार्टी दिली होती तिला. तुला माहितीये रात्री बिचारीला इतकं घाबरवलं होतं आम्ही सगळ्यांनी. अगं असाच आहे तो. माझ्या सुद्धा ना बर्थडे पार्टीला अशीच काहीतरी तयारी केली होती आणि ते सुद्धा सगळ्या अंगणामध्ये माहितीये. म्हणजे ना रात्री सगळी तयारी केली त्याने आणि जोर जोरात हाका मारायला लागला. आम्हाला काही कळेच ना की हा का हाका मारतोय. शेवटी मी जेव्हा बाहेर आले तेव्हा बाहेर आल्याला याचं चालू झालं हॅपी बर्थडे टू यू. आमच्या सगळ्यात लहान आहे आदित्य, सगळ्यात लाडका, लाडोबा कुणीकडचा. काय ग, मी नव्हतो तेव्हा चित्रा आली नव्हती ना फोन घेऊन? नाही. कमालच आहे. म्हणजे अजूनही त्या मनोजचा फोन आलेला दिसत नाही. देखते. बरं ते जाऊ दे. ऑफिस मधली पूजा कशी झाली? मस्त. सगळे विचारत होते तू का नाही आलीस. सगळ्यांच्या बायका आल्या होत्या. आदित्य किती शहाणा आहेस रे. मला सांगितलं तरी होतंस का की सगळ्यांच्या बायका येणार आहेत आणि तूही यायला पाहिजेस म्हणून? ते कशाला सांगायला पाहिजे? नाही, नुसतं माझ्या बरोबर चल एवढं पुरेसं नाहीये का तुला? अच्छा. हो, मी तर विचारलं होतं येतेस का, तूच नाही म्हणालीस. आदित्य ओय, खडूस. अरे मला नीट सांगायला हवं होतंस ना तू की तू यायलाच पाहिजेस. अच्छा 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 अच्छा. हो, म्हणजे तुला खूप भाव द्यायला पाहिजे होता है ना की चल ना मेघना माझ्या बरोबर, प्लीज चल ना प्लीज मेघना. आणि मग बाईसाहेब तयार झाले असते. अशी अशी वागते मी कधीतरी खोटारडा हे काढू. बघ, हे बघ. अशी वागते. म्हणजे काय, आता पण प्रेम नाही करते माझ्यावर, मारते तेच. आदित्य अरे हे बघ हे बघ हे बघ. नीट सांगितलं नाहीस तू मला म्हणून. लव यू. लव यू टू. मसाले दुधाची तयारी झाली? काय चाललंय? बघू. अगं गरम आहे ना. घ्या. हिला लक्ष्मी पूजनापेक्षा मसाला दुधाची जास्त काळजी वाटते. हो ओके नाना, जर तुम्हाला आवडत नसेल मसाले दूध तर नका पिऊ. तुमच्या वाटणीचं मी पिन. ए नाही नाही, संजीवनी दूध आटवायला ठेवलंस की नाही? हो हो ठेवलंय, पण आधी पूजा करायची की नाही? त्या लेकी बरोबर बसून थोडीशी चव दे, गोड झाली की नाही बघू. असं म्हणत म्हणत 2-3 ग्लास गट्टम करणार दोघं मिळून. हा छे छे अर्चू, बरं दिसतं का असं वागणं? हा, वा. ए, मारू मारू मारू. ए चला आता पूजा करायची आहे चला, चला, ना. चला. चल चल या चल लवकर चल. या. ए मेघना, ते जरा निरांजनाचं तांबळ आण मला. बरं मी प्रसाद आणते. विजया पेढे कुठे आहेत? पेढ्यांचं बॉक्स ठेवलाय बघ तिकडे. बाकी दुधासाठी चांदीची वाटी वगैरे घेतलेली. बर बर बर. चला. बरोबर आहे ना माई? हो अगदी छान होत. या ग हळूहळू. मेघना अगं अरे अगं अगं हळू बाया. निरंजन पेटत असतं म्हणजे सावकाश सावकाश. ओके ओके ओके. पण आता आपल्या हिरोने आपल्या हिरोईनला सावरलेलं आहे, त्यामुळे काळजीचं काय कारण नाहीये. सगळं काय आलबेल आहे, तेव्हा आता हसायला काय हरकत नाहीये. अरे लक्ष्मीचं स्वागत हसतमुखाने करायचं असतं. चला 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 चला. मुलांना फटाके लावायचेत ना. नाना अहो फटाके लावायला सुरुवात झाली पण. हा हो अरे वा. विजया या वर्षी बिना आवाजाचे आहेत ना. हो. मुलांनी सांगितलं नो नॉइज पोल्युशन. वा बरं चला आले, विजय सुरुवात करू. हे घे. आदित्य हा आलास ना. ठेव. बरं जरा सगळे जवळ या, जवळ चला. जवळ या, जवळ या, जवळ या. नेहमी कोण आहे आपण? लक्ष्मीला दिसायला पाहिजेत ना सगळे. जपून हळू हळू हळू. पल्लव जपून. इकडे इकडे या मेघना, बाजूला. जपून ग बाळा, साडी आहे हा. अरे काय लांब धर. करतोय?
यावर्षी आवाज न करणारे फटाके आणायचे असं मुलांनीच ठरवलं बरं का. अरे वा. मनोजचा फोन आला नाही म्हणून नाराज झालीस ना? होय, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, त्याचा फोन बंद पडला असेल किंवा मग रेंज नसेल त्याला. डोंट वरी, करेल तो फोन. मनोजच्या जागी जर तू असतास तर सगळं सोडून आला असतास ना मेघनासाठी. मेघनासाठी मी काही सोडून आलो असतो. ए, काळजी नको करूस, तो पण येईल खरंच. अरे ते मनोजचा फोन आलाच नाही त्या चित्राला, बिचारी. आता तुला काय झालं गंभीर व्हायला? तू चित्राच्या हातावर हात ठेवून बोलायला नको होतास आदित्य. अरे काय बोलतेस तू? कमॉन मेघना, ती रडायच्या मार्गावर आली होती म्हणून मी तिची समजूत घालत होतो की त्याचा फोन बंद पडला असेल, त्याला रेंज नसेल मिळाली किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. तिला धीर देण्यासाठी मी तिच्या हातावर थोपटत होतो. तेव्हा ती काय म्हणाली माहिती? तू जर त्याच्या जागी असतास तर सगळं सोडून आला असतास ना. मी म्हणालो मी काहीही सोडून आलो असतो माझ्या मेघनासाठी. आणि इथे मेघनाला मी तिला हात लावला तरी त्रास होतोय. त्रास? मला त्रास नाही होते आदित्य. मला सगळं खरं माहितीये. मला माहिती तू तिचं सांत्वन करत होतास, तिला सहानुभूती दाखवत होतास. पण हे फक्त मला एकटीलाच माहितीये ना रे. तिथे इतरही सगळे होते, त्यातल्या एकालाही यातलं काहीच माहिती नाहीये. त्यांना काय वाटलं असेल? तू हे सगळं का करतोय आदित्य? हे प्रकरण भलतीकडेच घेऊन जाईल आपल्याला. तू परत सगळं सुरू करणार आहेस का आता? मी सगळं संपवायला सांगते तुला आदित्य. घरी सगळं खरं सांग आणि कर तिला मदत. पण आज तू फक्त गैरसमज वाढवण्याचंच काम करतोयस. खरं न सांगून तू स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोयस. एक लक्षात घे मेघना, चित्राला आपल्याशिवाय कोणाचाच आधार नाही. ती एकटी काय करणार आहे? तसंही तिला गावाला पाठवणारच आहेत, हे माहितीये तुला. आत्ता जर आपण घरी सांगितलं ना तर आत्ताच तिच्या वडिलांशी बोलून तिला लगेच पाठवून देतील घरी. आणि ते बरोबर नाही. तिला तिची संधी मिळायला हवी आणि तिला ती मी मिळवून देणार. संजीवनी, अगं हळू ग. आता काय माझा डावा हात तोडून उजव्या हातात देणार आहेस का? काही काय हो, इतका जोर लावते का मी? अगं ते तुझ्या दृष्टीने. तुला जरी असं वाटत असलं की तुझे हात अगदी फुलासारखे आहेत, तरी माझ्यासाठी ते फुलटूच आहेत ना. ए वा, काय चाललंय? बोला बोला, सारखं माझ्या जाडीवरून बोला. अरे धावा रे धावा. अरे बघा रे बघा, पाडव्याच्या दिवशी एका नवऱ्याला एक बायको मारते. अमित, ओ बघितलंस ना रे बाबा? हो हो. लग्नाला 40 वर्ष झाली की नवऱ्याचं कसं कोंबडं होतं ते. बघा बघा मुलांनो, बघा. आणि मुलींनो, तुम्ही सुद्धा बघा बरं का. दाखव आपली शक्ती. काय झालं? शक्ती शक्ती दिसली. मारत आता. चला चला चला, बस बस बस. अरे काय झालं इतक्यात? झालं म्हणजे काय? अरे मला पहिला नंबर लावायचा आहे. तुम्ही बसा तेल जिरवत. अरे काय विजयाला घाई आहे ना वाहिनीची म्हणून. काही काय सांगतोस रे अमित? याला आंघोळीची घाई असते नेहमी. नानाही मारते मला पण. हो तुझ्या तालमीत तयार झाली तुझी मोठी सून. बसा, टोपी घाला. हो. अरे बापरे, मावलो रे बाबा. हा
हम्म. ही घ्या तुमची ओवाळणी. धर. नमस्कार करते. या. मित्र, या ये ग. मावला मावला हा पण मावला. नमस्कार कर तिच्या हातात दे. नमस्कार कर. टेन्शन आलं होतं, म्हटलं उशीर झाला तर आता विजया काय करते तुझं काय नाही. काय चाललंय ना तुमचं? अर्चू तू घे बाई सूत्र हातात. नाही आज माझं काही खरं दिसत नाहीये. मी ए कोण ते माझ्या बहिणीला छळतय? हा वा. ए बरं सतीश चल ना आता लवकर. शिखंडपुरीवर ताव मारायचे ना, चल ना आता लवकर. सारखं सारखी खाणं. धमकावते मला तरी बरं गिफ्ट रेडी आहे. हा. अरे बाबा, काय हो? पाडव्याच्या दिवशी समस्त पुरुष बांधवांचं असंच झालेलं असतं रे. हो, बाई, हो. चला जावई मावले. हो चला झालं ना. ए झालं काय? गिफ्ट दे ना. अरे राहिलंच का? हा ते दे आधी. नमस्कार कर त्याला. असू दे आपण मित्र आहोत. बर 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 बर. चला शेंडेफळ आता तुमची पाळी आहे. आमचं काय हो, भरपूर पाडवे झालेत. तुमचा पहिला पाडवा आहे नाही का, तो महत्वाचा हो की नाही. चला स्थानापन्न व्हा आता. हो हो. मावला. तिनं तिला ओवाळणी. अरे मेघना वाट बघतीये. ओवाळणी दे तिला. ए भांड्या, ए भलत्या बाबतीत मस्करी नाही करायची. चल ओवाळणी दे. अरे कमाल आहे, मी तर ओवाळणी घातलेली आहे. हा आता तिला सापडत नसेल त्याला मी काय करणार. आपण ओवाळणी घातली आहे मी. म्हणजे म्हणजे वगैरे काही नाही, ओवाळणी घातलेली आहे मी. आदित्य पुरी झाला ते बघू पटकन. अरे खरं सांगतोय मी, शोधलं तर सापडतंय. हे आदित्य, ती काही गंमत करत नाहीस ना तू, ज्यामुळे सगळे माझी मस्करी करतील. हो पण ओवाळणी घातलेलीच आहे मी. शोध. शोधा म्हणजे सापडेल. बघ 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 ग. माही मिळाली. अगो बाई, छान छान. अय्या किती छान आहे.
थँक्यू. हो 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 छान छान. पाया पड. छान आशीर्वाद दे रे तिला.